Students, today we will learn about auxiliaries. Auxiliaries म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. On page number 11, under the title Language Study, you have given the auxiliaries. Today we will see about auxiliaries means सहाय्यकारी क्रियापदे. First of all, we will see the definition of auxiliaries. What mean by auxiliaries? Auxiliary verbs or helping verbs. Auxiliary verbलाच दुसरं नाव आहे helping verbs. Let us read the definition. The words help main verbs to form meaningful sentences are called as helping verbs or auxiliary verbs. It means the main verb needs help of another verb and then it complete or then it form meaningful sentences. So those words which help main verbs to form meaningful sentences are called as helping verbs. म्हणजेच वाक्याला अर्थपूर्ण करून देण्यासाठी जे शब्द मुख्य क्रियापदाला सहाय्य करतात त्या शब्दांना सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. Now, there are two types of the auxiliaries. First one is primary auxiliaries or it is also called as special auxiliaries, and second type of the auxiliaries is modal auxiliaries. सहाय्यकारी क्रियापदांचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरीज, त्यांनाच स्पेशल ऑक्झिलरीज असंही म्हणतात, आणि दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरीज. Let us learn about primary auxiliary, its definition, its example. प्रथमतः प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय त्याचे उदाहरण आपण बघूयात, आणि त्यालाच स्पेशल ऑक्झिलरीज असं का म्हणतात ते सुद्धा आपण अभ्यासूयात. The auxiliaries which can stand alone as main verbs in the sentences are called as primary auxiliaries. In another words, we can call them forms of to do, to be and to have. म्हणजेच जे सहाय्यकारी क्रियापद वाक्यांमध्ये मुख्य क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकतात अशा क्रियापदांना प्रायमरी ऑक्झिलरी असे म्हणतात, आणि त्यांच्या या खास वैशिष्ट्यांमुळेच त्यांना स्पेशल ऑक्झिलरी असेही संबोधतात किंवा म्हणतात. Now let we see what are the forms of to do, to be and to have. आता आपण बघूयात की to do चे, to be चे आणि to have चे फॉर्म्स कुठले कुठले आहेत ते. फर्स्ट to do. Do, does हे प्रेझेंट मधले फॉर्म आहेत आणि did हा पास्ट मधला to do चा फॉर्म आहे. Now forms of to be. am, is, are हे to be चे वर्तमानातील फॉर्म्स आहेत, रूप आहेत, तर was आणि were हे भूतकाळातील रूप आहेत आणि भविष्यकाळातील रूप आहेत, will be, shall be. And then come the forms of to have. त्यानंतर येतात to have ची रूप. to have चे वर्तमान काळातील रूप आहेत प्रेझेंट मधले have आणि has, आणि पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळातील to have चं रूप आहे had. ही सर्व सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि ही सर्व सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वाक्यामध्ये कार्य करू शकतात. म्हणून या सर्व सहाय्यकारी क्रियापदांना प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा स्पेशल ऑक्झिलरीज असं म्हणतात. पुढील काही उदाहरणांवरून हे आपल्याला अधिक स्पष्ट होईल. ही इज अ बॉय हे एक वाक्य आहे. ही इज अ बॉय, आणि या वाक्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये ही म्हणजे तो, अ बॉय म्हणजे एक मुलगा, आणि इज म्हणजे आहे. आता या ठिकाणी इज हे मुख्य क्रियापदाचं काम करतं आहे. या ठिकाणी ते ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून कार्य करत नाही. ते ऑक्झिलरी असून मुख्य क्रियापदाचं काम या ठिकाणी करतं आहे. दुसरं मेन वर्ब, दुसरं मुख्य क्रियापद या वाक्यामध्ये नाही. ही म्हणजे तो, अ बॉय म्हणजे एक मुलगा, आणि इज म्हणजे आहे. आहे हा शब्द
या ठिकाणी क्रियापद आहे आणि ते वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे, कारण एक वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी एक कर्ता आणि एक क्रियापद वाक्यात असणं गरजेचं असतं आणि या ठिकाणी ते क्रियापद आहे इज म्हणजेच आहे, म्हणून त्याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी, की जे हेल्पिंग वर्ब असून सुद्धा मेन वर्बचं काम या ठिकाणी करत आहे. दिस इज अनदर एक्झाम्पल. आय हॅव मेनी फ्रेंड्स. आय म्हणजे आय हॅव म्हणजे माझे खूप मित्र आहेत किंवा मला खूप मित्र आहेत. आता या ठिकाणी आय म्हणजे माझे किंवा मला, हॅव म्हणजे आहेत आणि मेनी फ्रेंड्स म्हणजे खूप मित्र. आता या ठिकाणी सुद्धा हॅव हे टू हॅवचं रूप आहे, ऑक्झिलरी आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, परंतु ते या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं काम करतं आहे, म्हणून अशा सर्व टू बी, टू डू आणि टू हॅवच्या रूपांना प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हणतात किंवा स्पेशल ऑक्झिलरीज असं म्हणतात. याची अजून उदाहरणं बघूयात. आय ॲम युअर टीचर. ही इज क्लेवर दॅन यू. दे डू देअर वर्क्स. वी आर बिझी. ही हॅज अ गुड जॉब. वी वेअर बेस्ट फ्रेंड्स. आता या ठिकाणी हे जे काही ॲम, इज, डू, आर, हॅज आणि वेअर हे जे काही आहेत हे सर्व ऑक्झिलरीज आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहेत, परंतु ते या सर्व वाक्यांमध्ये मुख्य क्रियापद म्हणून आलेले आहेत, म्हणून यांना प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा स्पेशल ऑक्झिलरीज असं म्हणतात. Then there is another type of auxiliaries, that is modal auxiliaries. ऑक्झिलरीजचा सहाय्यकारी क्रियापदांचा दुसरा प्रकार म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज, अँड दे आर शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ought to, need, dare and used to. These helping verbs occurs in the sentence only as the helping verbs. हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत हे वाक्यांमध्ये फक्त आणि फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच वापरले जाऊ शकतात. हे क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकत नाही, म्हणून यांना प्रायमरी ऑक्झिलरी म्हणत नाही आणि यांना म्हणतात मॉडल ऑक्झिलरीज. दे हेल्प ओनली द मेन वर्ब्स. ते मेन वर्ब सोबतच वापरले जातात. लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ मॉडल ऑक्झिलरीज. आय एम रायटिंग अ लेटर. ही इज प्लेइंग अ गेम. आय कॅन हेल्प यू. यू मस्ट लिसन इट. यू कुड डू इट ऑनेस्टली. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ॲम, इज, कॅन, मस्ट, कुड हे जे शब्द आहेत हे वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात. सो दे आर कॉल्ड हेल्पिंग वर्ब्स अँड मॉडल ऑक्झिलरीज अँड दे आर नॉट द प्रायमरी ऑक्झिलरीज. ते मुख्य क्रियापद म्हणून वाक्यात आलेले नाहीत. ते फक्त मुख्य क्रियापदाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी, वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी मदत करतायत, म्हणून त्यांना हेल्पिंग वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापद, मॉडल ऑक्झिलरीज असं म्हणतात. अँड इन दिस वे वी हॅव लर्न्ड अबाउट ऑक्झिलरीज, देअर टाइप्स, देअर डेफिनेशन्स अँड देअर एक्झाम्पल्स. अशा पद्धतीने आपण सहाय्यकारी क्रियापद, त्यांचे प्रकार, त्यांच्या व्याख्या आणि त्यांचे उदाहरणं आपण अभ्यासले आहेत. आय होप यू अंडरस्टूड इट व्हेरी वेल. आणि मला असं वाटतं की तुम्हाला आता हे नक्कीच चांगल्या पद्धतीने कळालं असेल.